जिंकण्याच्या ईर्ष्येने पेटलेले दोन्ही संघ, एकमेकांच्या कामगिरीवर विशेषतः विश्वास असणारा संघ, सहकार्य वृत्ती दाखवणारा संघ भातसाई संघ आणि वाकलंड संघ. प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या कामगिरीवर अचूक असा विश्वास. कल्पेश जाधव भातसाई संघाचा स्टार अष्टपैलू असा खेळाडू आणि मागील सामन्यामध्ये ज्याच्या फलंदाजीनं प्रेक्षकांची मनं जिंकली तो दिनेश. आणि तेवढ्याच ताकदीनं सर कृपया प्रेक्षक जे आतमध्ये बसलेत त्यांनी बाहेर जायचंय, सहकार्य करा. लेग साईडला जे प्रेक्षक बसलेत धन्यवाद. गुणी प्रेक्षकात आपण या शहापूर तालुक्याचे सहकार्य करत असतात. या क्रिकेटमध्ये वाकलन संघासाठी सुवर्ण संधी असेल. फलंदाजांसाठी लागोपाठ 3 षटकार मारले तर रोख 11,000 रुपये आमच्या आदरणीय अविनाशजी पटोळे साहेब यांच्याकडून. आमचे स्कोरर मित्र त्यांच्याकडून अशी तसेच माहिती मिळतीये. अविनाशजी पटोळे साहेब यांनी सुद्धा 11,000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. आणि ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ATM ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे असे राजू शेठ भोईर यांच्याकडून सुद्धा फलंदाजाला रोख 11,000 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षक जरा जोरदार टाळ्या घ्या. या धर्मवीर चषक आपण पाहत आहेत. हे आयुष्य वेचलं फक्त 4 अक्षरांसाठी, ते म्हणजे शिवसेना. हे आयुष्य वेचलं फक्त 4 अक्षरांसाठी, ते म्हणजे धर्मवीर. आणि तेच धर्मवीर चषक 2019 साकार होतं या अंबरच्या गावामध्ये. नक्कीच. सोमनाथ ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू स्वैर मारा. पंचांचा वाईटचा इशारा. कल्पेश जाधव गोलंदाजी धुरा सांभाळतोय. या फलंदाजाचं वैशिष्ट्य असं की ठाणे शीळ या ठिकाणी ज्या मॅचेस झाल्या त्यामध्ये 50 कृपया प्लस रन या खेळाडूने. प्रेक्षक जरा उठायचे. चला, सीमारेषेच्या टच कोणीच बसू शकत नाही. उठा. आयोजकांना प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो, खेळाडूंना प्रॉब्लेम येऊ शकतो. उठा प्लीज, सहकार्य करा. अंतिम सामना आहे. या स्पर्धेला गालबोट लागता कामा नाही. नक्कीच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. सोमनाथ ऑन स्ट्राईक. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. अंतिम सामना. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू जातो आहे आणि या खणखणीत चौकारानं संघाचं खातं उघडते आहे. धावसंख्या 5. मोठे गावचा राजू भोईर संघाचा पुरस्कर्ता. राजू भोईरच्या दिलदारपणाची सगळी. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 5. वाकलंड संघ अतिशय ईर्ष्येनं दोन्ही संघ खेळताना दिसत आहेत. जिंकण्याचा प्रयत्न, जिंकण्यासाठी खेळतायत. कारण शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकलो नाही. त्या जिंकण्याच्या ईर्ष्येनं, उमेदीनं उडत्या पाखराला परतीची तमान असावी. नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचे काय आहे ते केव्हाही बांधता येईल. क्षितिजा पलीकडे जाण्याची जिद्द असावी. ती जिद्द दिसते या खेळाडूंच्या मध्ये, त्यांच्या खेळामध्ये. सामना थांबवा 1 मिनिट. या ठिकाणी सन्माननीय विलासजी पाटील साहेब, आदरणीय दत्ताजी ठाकरे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. सोमनाथ ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा गोलंदाजी धुरा सांभाळतो कल्पेश जाधव, भातसाई संघाचा स्टार गोलंदाज. पुढचा चेंडू. सुंदर असा फटका ऑफसाईडच्या दिशेनं उंच उडालेला झेल क्षेत्ररक्षकाचा, परंतु नाही असफल प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु सफल प्रयत्न. 3 धावांनी सांगाय धावसंख्या 3 वाढतीये. धावसंख्या झाली आहे 8. काही मिस फील्ड बघायला मिळालं फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस करताना. धन्यवाद रिकी गाडी सर. या ठिकाणी जिद्द, मेहनत, चिकाटी आणि संघर्ष करावाच लागेल. ज्यांनी काल गोड स्वप्न पाहिले असेल की धर्मवीर चषक 2019 या पारितोषिकासाठी तब्बल 1,11,111 ग्रामीण भागासाठी खुली गेलेली स्पर्धा. पहिल्यांदाच आपल्या तालुक्यामध्ये एवढी मोठ्या स्पर्धेचं आयोजन या अंबरच्या गावाकडून करण्यात आलेलं आहे. आणि 1,11,111 पारितोषिक जे ज्यांच्या सहकार्यातून मिळाल ते सन्माननीय पुंडलिक शेठ म्हात्रे साहेब, माजी महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका. आता मात्र गुरुनानॉन स्ट्राईक. पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातो आहे आणि पुन्हा एकदा चौकार. क्या बात आहे. सुंदर कमिटमेंट, सुंदर टेक्निक, स्किलचा वापर करताना दिसतात फलंदाज. राजू भोईर संघाचा पुरस्कर्ता. राजू भोईरच्या दिलदारपणाची सगळीकडे. धन्यवाद. या ठिकाणी भातसाईचे उद्योजक आदरणीय सुखदेव जाधव साहेब यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. मी हार्दिक स्वागत व्यक्त करतो. धावसंख्या झाली 12. कल्पेशचा षटक. अजून काही षटकातील चेंडू शेष. आता मात्र गुरुनाथ सुंदर फटकेबाजी करतोय वाकलंड संघासाठी. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं
आणि बॅटची कडा घेऊन हा फलंदाज बाद होतोय. अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आणि गडी बाद. गुरुनाथच्या रूपानं झटका बसतोय. डीजे सॅक्सफोन वाजवतो श्याम, ढोलकीनं पॅड ग्राम ऑर्गन, सॅक्सफोन वाजवतो श्याम. जे वाकलन संघाच्या फलंदाजांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे या ठिकाणी. जो फलंदाज लागोपाठ 3 षटकार मारेल त्याला आमचे आदरणीय अविनाशजी परटोळे साहेब यांच्याकडून रोख 11,000 रुपयाचं पारितोषिक, तसेच सन्मान्य राजू शेठ भोईर साहेब यांच्याकडून सुद्धा रोख 11,000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला. आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळायला आलाय तर साई. धन्यवाद. आणि एक सांगायचं राहून गेलं का, जो प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर झेल पकडेल त्याला सन्मान्य राजू शेठ भोईर साहेब यांच्याकडून रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक. खूप खूप आभार साहेब, आपण आलात आणि आमच्या क्रिकेटची शोभा वाढवली. धन्यवाद. साई ऑन स्ट्राईक. या खेळाडूचं वैशिष्ट्य 5 चेंडूमध्ये 5 षटकार. या अगोदरची जी सिरीज झाली होती ठाणे इथे, तो फलंदाज चांगला असा टेक्निकने आणि पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेनं ग्लान्स केलेला चेंडू, पुन्हा एकदा चौकार. क्या बात आहे. साईच्या चेंडू, साईच्या बॅटमधून निघालेला फटका. धन्यवाद. धावसंख्या झाली 16. एकविरा माईला नमन या डीजे संगीतच्या मार्फत ऐकायला मिळाले. आमचे डीजे नागेश गजांची सेवा सुद्धा पहिल्या दिवसापासून तर 5व्या दिवसापर्यंत अप्रतिम कामगिरी. डीजे नागेश आपले सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. फक्त वाकलन संघाचा जेव्हा फलंदाज षटकार सीमारेषेच्या बाहेर मारेल तेव्हाच हे 5,000 रुपये पारितोषिक मिळेल, याची दक्षता घ्या. पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 16. अतिशय सुंदर फटकेबाजी या षटकामध्ये बघायला मिळाली. भरपूर समाचार घेतला कल्पेशच्या गोलंदाजीचा. धन्यवाद. याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि हा दिवस गोड पाहतात आपण. अंतिम सामना जो पाहतात गावदेवी स्पोर्ट बादशाही वर्सेस वाकलन. गजा बादशाही संघ आपल्या या शहापूर तालुक्यातील ग्रामीण एक गाव एक संघ आहे, ज्याने आतापर्यंत 6 फायनल या हंगामामध्ये आणलेले आहेत. असा बादशाही संघ फायनलमध्ये वाकलन संघासमोर खेळतोय. रिकी काडे सर. नक्कीच धर्मवीर चषक पटकावण्याच्या रेषेनं दोन्ही संघ. तुकाराम नावाची 4 अक्षर भक्ती सांगून जातात, नामदेव नावाची 4 अक्षर वैराग्य सांगून जातात, आणि क्रिकेट धर्मवीर नावाची 4 अक्षर खऱ्या अर्थानं क्रिकेटचं स्पंदन सांगून जातात. तोच प्रयत्न धर्मवीर चषकाच्या वतीनं वाकलंड संघ वर्सेस वादसाई संघ. अंतिम लढत. पहिलं षटक धावसंख्या 16. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाज वादसाई संघाचा स्टार गोलंदाज महेश पोलीस. आता मात्र पदनालीत तुंबळ युद्ध संघर्ष आणि कर्तबगारीचा ठेका मिळवणारी स्पर्धा असेल तर ती म्हणजे धर्मवीर चषक 2019 अंबरजे. नक्कीच दुसरं षटक प्रगतीपथावर महेश. फलंदाज सोमनाथ गायकर, आणि असफल प्रयत्न बाईटच्या रूपानं. मला वाटतंय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नाही, असफल प्रयत्न. एका धावेनं संघ धावसंख्या 1 वाढते. स्कोर गोज ऑन 17 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र षटकारांचा बादशाह साई समोर, परंतु तेवढेच इच्छुन गोलंदाज महेश. बॅटची काढा घेऊन उंच उडालेला झेल आणि यष्टीरक्षक कल्पेश जाधवनं तो अचूकरित्या टिपलाय. झटका बसतोय साईच्या रूपानं वाकलंड संघाला. आता मात्र साईची जागा भरून काढण्यासाठी शिवदास गायकर मैदानामध्ये दाखल झालाय. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते ती महेश मेजर यांच्याकडनं, महेश पोलीस यांच्याकडनं बादशाही संघासाठी. धावसंख्या 17. अजूनही धावसंख्या स्थिर. पहिल्या षटकानंतर 16 धावा, दुसऱ्या षटकातील काही चेंडू शेष. धावसंख्या 17. शिवदास जागा घेतोय साईची. ऑन स्ट्राईक. कोण पटकावणार नाव या चषकावर? धर्मवीर चषक. धन्यवाद. 2019. महेश दळवी सर, आपण जो गडीबाद केला त्यासाठी आपल्या गावचे उद्योजक आदरणीय नेहरू दळवी साहेब यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागू झालाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश टू शिवदास. षटकातील पुढचा चेंडू.
व्हॉट बॉल, काळजाचा ठेका चुकवणारा टप्पा, अचूक टप्पा, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 17. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर जर बघितलं तर स्किल, टेक्निक, अचूक टप्पा, लाईन अँड लेंथ असे भातसाई संघाचे हे खेळाडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. शिवदास बॅटची काढा घेऊन लेग साईडच्या दिशेनं, एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1 वाढतीये, धावसंख्या झाली 18. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा, हजारो प्रेक्षक या खेळाचा आस्वाद घेताना हा फायनलचा सामना वाकलंड वर्सेस भातसाई संघ. षटकार आणि चौकारांची प्रेक्षकांना उत्कंठा, परंतु तेवढाच दर्जाचा खेळ बघायला मिळतोय भातसाई संघाकडनं गोलंदाजीच्या रूपानं. पुढचा चेंडू, आता मात्र फटका, सुंदर असा फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात 2 धावा सुद्धा पूर्ण यशस्वीरित्या. धावसंख्या 2 वाढतीये, धावसंख्या झाली आहे 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि या षटकातील शेवटचा चेंडू, महेश गोलंदाज, सोमनाथ फटकेबाजी करतोय. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी भातसाई संघासाठी महेशकडनं. पहिल्या षटकानंतर तब्बल 16 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा. अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी महेशकडनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. सोमनाथ सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात. तिसरं षटक प्रगती पथावर, तिसरं षटक घेऊन येतोय अष्टपैलू खेळाडू दिनेश. शिवदास गायकर ऑन स्ट्राइक, दिनेश गोलंदाज. पहिला चेंडू, तिसरं षटक, सुंदर फटका मिडॉनच्या दिशेनं, चांगलासा फील्ड, दुसरा धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळालं. 2 धावांनी संघ धावसंख्या 2 वाढते. स्कोर गोज ऑन 22 रन्स. पुन्हा एकदा शिवदास, अंतिम लढत, तिसरा षटक प्रगती पथावर. वाकलन संघ धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न, शिवदास आणि सोमनाथ यांचा. दिनेश गोलंदाज, पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, चांगला असा स्लोवर बनचा मारा, व्हेरिएशन बघायला मिळते गोलंदाजीमध्ये दिनेशकडनं. अतिशय सुंदर टप्पा, काहीसा असफल असा प्रयत्न, चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं तर दिनेशला. भातसाई संघासाठी धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 22. पुन्हा एकदा शिवदास, षटकार चौकारांचा बादशाह शिवदास, परंतु आता मात्र बॅटची काढा घेऊन कार्पेट शॉट, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावांनी संघ धावसंख्या 2 वाढली आहे. धावसंख्या 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. धन्यवाद. या ठिकाणी बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. वाकलन संघाच्या फलंदाजांसाठी सन्माननीय अविनाशजी पटोल साहेब यांच्याकडून रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक. एक शॉर्ट रन, पंचांचे अचूक अशी कामगिरी, अचूक असं लक्ष आणि एकाच धावेवर समाधान लागते या चेंडूवर. धावसंख्या 23. धावसंख्या 23. धावसंख्या 23. फलंदाज मात्र बक्षीस काय घेत नाहीयेत. राजू शेठ भोईर यांच्याकडून लागोपाठ 3 षटकाराला 21,000 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, क्या बात आहे, सुंदर कमिटमेंट, सुंदर गोलंदाजी दिनेश कडनं. आजचा जर फॉर्म बघितला दिनेशचा तर सुंदर असं कमिटमेंट, चांगल्याशी फटकेबाजी, चांगल्याशी गोलंदाजी, चांगल्याशी फलंदाजी.
वाचाई संघासाठी भरीव कामगिरी करताना दिसतोय हा स्टार खेळाडू. जखडून ठेवले फलंदाजाला शिवनाथ. अजूनही धावांसाठी धडपडताना दिसतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश. दिनेश टू शिवनाथ. वाकलंड संघाचा फलंदाज. फुलटॉस चेंडू मिड ऑफच्या दिशेनं आणि झेलच सुटलाय. झेल सोडलेला दिसतोय आणि कॅचेस विन द मॅचेस. परंतु काही हरकत नाहीये. क्रिकेटचा खेळ जीवदान मिळतंय या चेंडूवर शिवनाथला. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या 24. पुन्हा एकदा दिनेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश. सामना करतोय आणि रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू परंतु काहीसा फायदा घेऊ शकला नाहीये. धावसंख्या झाली 25. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 25. पंच काय प्रॉब्लेम आहे? पाणी पाहिजे. पाणी. कृपया पाणी घेऊन जायचं. चेंडू 6 राहिलेले आहेत. लागोपाठ 3 चौकारासाठी पारितोषिक आहे वाकलनच्या फलंदाजांसाठी. हा सॉरी 5 ओव्हरचा सामना. हा सामना 5 षटकांचा राहिल्याची नोंद घ्यायची आहे. रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना. संघाची धावसंख्या 25. तसेच लागोपाठ 2 षटकारांसाठी सुद्धा पारितोषिक आहे आमचे सन्माननीय विलासजी म्हात्रे साहेब डोंबिवलीचे उद्योजक यांच्याकडून. लागोपाठ 2 षटकांना 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. लागोपाठ 3 चौकार मारले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठ 3 षटकार मारले तर 11,000 रुपयाचं पारितोषिक अविनाशजी पटोळे साहेब. तसेच लागोपाठ 3 षटकार मारले तर सन्माननीय राजू शेठ भोईर यांच्याकडून तब्बल 21,000 रुपयाचं पारितोषिक मिळणार फलंदाजाला वाकलन संघासाठी फक्त. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय पुन्हा एकदा भाचाई संघाचा हा गोलंदाज महेश पोलीस. सोमनाथ ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु यष्टीरक्षकाला चकून हा चेंडू. परंतु सर्कलमध्ये यष्टीरक्षकाच्या पाठीमागे स्लिप मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण. 22च्या रूपाने 1 धाव मिळते. पंचांचा इशारा. 1 धावेची भर. धावसंख्या 26. महेश अतिशय वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा शिवनाथ ऑन स्ट्राइक आणि सुंदर असा प्रयत्न. सफल प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलचा प्रयत्न परंतु असफल प्रयत्न. 1 धावेनं सगळी धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या 27. 27 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. सोमनाथ आणि शिवदासची जोडी संघर्ष करताना दिसतात. धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु तेवढे टिचून गोलंदाजी अचूक मारा करताना दिसतात हे गोलंदाज भाचाई संघाचे. महेश पोलीस वैयक्तिक दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आणि आता हे षटक प्रगतीपथावर. तीच दिशा तेच डायरेक्शन तोच टप्पा महेशच्या रूपानं. पुन्हा एकदा आता मात्र सोमनाथ ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेनं 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु पंचांचा कडीबादचा इशारा. धावबाद आणि झटका बसतोय वाकलन संघाला.
चौकारांची अपेक्षा, परंतु तो असफल प्रयत्न करताना दिसतात हे फलंदाज. आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय बाळाराम. वाकळण संघाचा पुढील फलंदाज बाळाराम ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. बाळारामचा सुंदर फटका, क्या बात है, BSNL षटकार. परंतु या ठिकाणी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आली होती. रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक लागू झालं असतं. प्रेक्षकाचा प्रयत्न थोडा असफल या ठिकाणी ठरला. आमचे राजू शेठ भोईर यांच्याकडून प्रेक्षकांसाठी जेव्हा वाकलन संघ फलंदाजी करेल त्या तोपर्यंतच हे 5,000 रुपये पारितोषिक लागू राहणार आहे, याची दक्षता घ्यायची प्रेक्षक. नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी होती, परंतु फटकाच एवढा वेगवान होता की डीजे करून बरसत म्हणतो फक्त तुम्ही जिंका, बक्षिसांची तो फक्त तुम्ही जिंका. निशाद 11 जेजे स्पोर्टचा वाच क्रिकेट विश्वात डंका. बाळारामच्या बॅटमधनं निघाला खणखणीत षटकार आणि 6 धावांनी संघ धावसंख्या 6 न वाढली आहे. धावसंख्या झाली 34. आता मात्र थोड्याफार वेगानं धावसंख्या वाढताना दिसते वाकळण संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र बाउन्सच्या रूपानं चेंडू. वाईट +4 रन्स, एकूण 5 धावा. गाजवतो प्रत्येक मैदान, या संघाच्या खेळाबद्दल कुणाच्या मनात नाही शंका. या संघाच्या खेळाबद्दल कुणा अजून फलंदाजाला सुद्धा सुवर्ण संधी. अजून 2 षटकार जर लागोपाठ मारले तर रोख 21,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय राजू शेठ भोईर साहेब यांच्याकडून, तसेच 11,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अविनाशजी पटोल साहेब यांच्याकडून. वाकलन संघासाठी फक्त ही सुवर्ण संधी. नक्कीच वाकलन संघावर बक्षिसांची खैरात होताना दिसते आणि त्याच्यात यशस्वी होताना सुद्धा दिसतात हे फलंदाज. धावसंख्या 39 रन्स विथ लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. आता मात्र सुंदर चेंडू, परंतु शरीराचा स्पर्श करून ऑफसाईडच्या दिशेनं गेलेला चेंडू. 2 धावा मिळवण्यात यश मिळवलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडं फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये गचाळ अशी कामगिरी, परंतु 2 धावा काही रोखू शकल्या नाहीयेत. 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 न वाढतीये. धावसंख्या झाली 41 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. चौथ्या षटकातील अजून काही चेंडू शेवटचा चेंडू बाकी. आता मात्र धावसंख्या, सुंदर अशी धावसंख्या उभारण्यात यश मिळवलं इथे वाकळण संघानं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा महेश. सुंदर उंच उडालेला चेंडू. मला वाटतंय हा खणखणीत चेंडू सीमारेषे पार. षटकार. जेल सोडलेला आहे या ठिकाणी, जेल सोडलेला आहे. त्यासाठी मी स्वतः आलो बघायला. क्रिकेट जेल सोडलेला आहे, प्रामाणिकपणे आणतो जेल सोडला. धन्यवाद. आमचे समालोचक जयजू भालके यांचं अचूक लक्ष. प्रेक्षकाने झेलच सोडला, 5,000 गमावले. हॅलो, हे आनंद मात्र कोणी आणलाय तर या धर्मवीर चषक 2021 मध्ये आलेले थेट आमचे सन्माननीय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा ATM अशा नावानं जे आमच्या या ठिकाणी आलेत ते सन्माननीय राजू शेठ भोईर साहेब. आपलं या ठिकाणी धावसंख्या झाली आहे 47 रन्स. अभी तो पार्टी शुरू हुई है. सुंदर अशी फटकेबाजी बघायला मिळाली वाकळण संघाकडनं. अंतिम सामन्याची ती लढत ईर्षा जिंकण्याची. परंतु हा फलंदाज नंतर स्ट्राईकला गेला तर पारितोषिक पटकावू शकतो. 2 षटकार लागोपाठ मारलेले हाऊ आहेत. मच, किती? राजू शेठ भोईर साहेब यांच्याकडून 21,000, अविनाशजी तारमळे यांच्याकडून, अविनाशजी परटोळे यांच्याकडून 11,000. नक्कीच तब्बल 33,000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जाणार. बक्षिसांची खैरात एक या षटकार. खेळाडूवर. फलंदाज लक्ष द्या, 33,000 कमवण्याची संधी. बाळाराम या ठिकाणी या विभागाचे उद्योजक सन्माननीय बाळूशेठ तारमळे यांचं शुभ आगमन झालं. मी त्यांना विनंती करतोय व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. विराजमान झाले, त्यांच्या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतोय वासिंदेंकडनं. हरेश गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु गडी बाद. शिवदास आता मात्र बाद झाला. आता मात्र
षटकारांचा बादशाह पुन्हा एकदा बाळाराम स्ट्राईकचा भार सांभाळतोय. त्याचं लक्ष षटकाराच्या पार, फक्त षटकार. परंतु त्याच्यासाठी हा चेंडू एवढा 10,000 रुपये घेऊन जाणार असेल जर या फलंदाजाने आता षटकार मारला तर. लागोपाठ 2 षटकार मारलेले आहेत. लागोपाठ 3 षटकारासाठी राजू शेठ भोईर यांच्याकडून 21,000 आणि अविनाशजी परटोले यांच्याकडून 11,000. नक्कीच या स्पर्धेचं जेवढं बक्षीस आहे 1/3 बक्षीस 33,000चं बक्षीस. षटकार जर मारला तर बाळाराम पटकावू शकतो. पुढचा चेंडू आणि आता मात्र शॉर्ट बॅकवर्ड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा फटका मारला होता आणि या आता चेंडूवर मात्र पारितोषिक गमावलंय. प्रेक्षकांचा सुद्धा सुवर्ण संधी होती कारण बक्षीस बोलण्याआधीच चेंडू चालू झाला. त्या ठिकाणी 10,000चं पारितोषिक लागलं होतं प्रेक्षकांसाठी या चेंडूसाठी फक्त. धन्यवाद राजू शेठ भोईर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हरेश स्ट्राईकचा भार सांभाळतोय तो. नितीन विकी 33,000 गडी बाद होतोय. 3 चेंडू शेष अजूनही. धाव संख्या झाली आहे 48 रन्स. अजूनही 3 चेंडू शेष. बाळाराम ऑन स्ट्राईक. 33 धावां 33,000 बक्षीस षटकारासाठी. प्रेक्षकांच्या नजरा खेळलेल्या. धावसंख्या 48. पुढचा चेंडू हरेश. फुल टॉस चेंडू. असफल प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा गडी बाद. अजूनही चान्स आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला मानाचा हा मुजरा. हे ताठ झाल्या माना आणि उंच झाल्या नजरा. या शिवसेनेच्या उमेदवाराला मानाचा हा मुजरा. संख्या 49. शेवटचे 2 चेंडू शेष. हरेश गोलंदाज. पुढचा चेंडू शॉट. पुन्हा एकदा प्रेक्षकांनी षटकार. टाळ्यांच्या कडकडामध्ये या खेळाडूचं स्वागत करायचंय. सुंदर अशी फटकेबाजी. आता मात्र जयेश बक्षीस जवळजवळ प्रेक्षकांना वाटलं होतं येईल हातात, परंतु षटकार एवढा ताकदीचा होता का प्रेक्षकांच्या बाहेर पडला. एवढी एनर्जी पोटेन्शियल एनर्जी त्या ठिकाणी त्या फलंदाजीची दिसली. धन्यवाद राजू शेठ भोईर साहेब. आपल्या मार्फत मात्र या रंगतदार सोहळ्याला मजा आलेली आहे. तो म्हणजे क्रिकेटचा सोहळा धर्मवीर चषक 2019 अंबरजे अंतिम टप्प्यात आलेली स्पर्धा. आणि या सामन्यातील धन्यवाद. या ठिकाणी या फलंदाजानं जर षटकार मारला बॅक टू बॅक दुसरं तर रोख 5,000 रुपये मिळणार राजू शेठ भोईर साहेब यांच्याकडून. चेंडू जायचा जुना. आलाय चेंडू आला वाटतं. मॅच बॉल आलाय. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्स मधला आणि वाकळण संघाची धावसंख्या 55 रन्स. लॉस ऑफ 5 विकेट्स. 55 धावा आतापर्यंत वसूल केल्या त्या वाकळण संघानं. अतिशय ज्या खेळीची आवश्यकता होती ती खेळी बाळारामच्या रूपाने बघायला मिळाली वाकळण संघासाठी. वैयक्तिक 19 धावांवर खेळतोय. 19 धावांवर खेळतोय बाळाराम.
पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, आता मात्र निर्धाव चेंडू आणि गडी बाद. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 55 आणि 56 धावांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 56 धावांचं लक्ष्य, यशाचं शिखर आता कोण गाठणार पाहायला मिळणार. येणारी वेळ आणि येणारे चेंडू सांगतील या धर्मवीर चषक 2019चा मानकरी कोण. तोपर्यंत जाऊया डीजे नागेशकडे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी. महाराष्ट्र माझा या ठिकाणी प्रेक्षकांना खुशखबर आहे. आदित्य स्पोर्ट्स निंबवली आमदार चषक 2019 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा माननीय आमदार श्री किसनरावजी कथोरे साहेब यांच्याकडनं हे चषकाचं आयोजन. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, चतुर्थ पारितोषिक 20,000 रुपये. दिनांक 23/1/2019 ते 27/1/2019 पर्यंत ही स्पर्धा पार पाडणार आहे. धन्यवाद सर. जरा प्रेक्षक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अंतिम सामना आपण बघत आहात या धर्मवीर चषक 2019 अंबरचे. या ठिकाणी आलेला अंतिम क्षण कोण होणार या चषकाचा मानकरी थोड्याच वेळात आपल्या समोर सिद्ध आणि साध्य होणार. नक्कीच धर्मवीर चषक 2019 अंबरजे आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील हा शेवटचा सामना वाकळण वर्सेस भातसाई संघ आणि तब्बल 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते भातसाई संघासमोर वाकळण संघानं. 56 रन्स टू विन. धन्यवाद. या ठिकाणी मात्र आता गोलंदाजांवर बक्षिसाची खैरात होणार, कारण वाकलनचे या ठिकाणी सर्वे सर्वा सन्माननीय ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा एटीएम जे नाव प्रचलित आहे ते आमचे राजू शेठ भोईर. जर कल्पेश याला पहिल्या षटकामध्ये बाद केलं तर सन्माननीय अविनाशजी पटोळे साहेब यांच्याकडून रोख 21,000 रुपयाचं पारितोषिक. टाळ्या झाल्या पाहिजेत जरा. रोख 21,000 रुपयाचं पारितोषिक कल्पेशच्या विकेटसाठी अविनाशजी पटोळे यांच्याकडून. नक्कीच या तालुक्यामध्ये एक वेगळी क्रिकेटची ओळख निर्माण करून देणारा हा खेळाडू कल्पेश, त्याच्यासाठी बक्षिसांची खैरात, त्याच्या विकेटसाठी बक्षिसांची खैरात. अंतिम सामना रंगतोय. नक्कीच पाहायला गेलं तर जेव्हा पहिला सामना या ठिकाणी पहिल्या फेरीचा वाकलन संघाचा चालू झाला होता त्या सामन्यापर्यंत आत्ताच्या सामन्यापर्यंत आमचे सन्माननीय अविनाशजी पटोळे साहेबांनी बक्षिसांची खैरात केलेली आहे. त्यांचं सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करतोय या धर्मवीर चषक 2019 मध्ये. या खेळाडूंचा खऱ्या अर्थानं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न बक्षिसांच्या रूपानं त्यांना प्रेरणा, त्यांना प्रबलन, त्यांना मोटिवेशन मिळतं. आपल्यासारख्या मान्यवरांच्या या बक्षिसांच्या खैरातीतून 56 धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली कल्पेश आणि हरेशची जोडी भातसाई संघासाठी. परंतु विचार करायचा घेतला तर वाकळण संघाकडे सुद्धा स्टार गोलंदाज, वाऱ्याच्या वेगानं गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. हे 56-55 धावांचं धावफलक डिफेंड करताना त्यांचा प्रयत्न नक्की असेल. 56 धावांचं आव्हान घेऊन मात्र मैदानात. धन्यवाद. या ठिकाणी जसं वाकळण संघावर बक्षिसांची खैरात आहे तशी भातसाई संघावर सुद्धा आहे. निंबवली गावचे उद्योजक सर्वे सर्वा सन्माननीय अनिल शेठ दळवी साहेब यांच्याकडून सुद्धा जर कल्पेश याने लगातार 3 षटकार मारले तर रोख 21,000 रुपयाचं पारितोषिक अनिल शेठ दळवीसाठी. टाळ्या झाल्या पाहिजेत या ठिकाणी. धन्यवाद या सर्व क्रिकेट चाहत्यांचे. हे क्रिकेटचे वेडे आणि हे क्रिकेटचं वेड कोणी लावले असेल
तर सन्माननीय पुंडलिक शेठ मात्र मित्रमंडळ अंबरजे व शिवसेना युवासेना अंबरज यांच्या संयुक्त विद्यमानाने साकार झालेला चषक धर्मवीर चषक 2019 गेली सतत 4 दिवस हा रंगणारा रणसंग्राम या ठिकाणी पाहिला. आज 5वा दिवस. तब्बल 5 ते 10 हजार पब्लिक या ठिकाणी उपस्थित आहे. जेव्हा यादीचा सेमीफायनलचा सामना चालू होता तेव्हा लाईव्ह 5000 होते आणि आता मात्र लाईव्हची संख्या पोहोचले तब्बल 12,000 लोक लाईव्ह ही सामना पाहतात. सर धर्मवीर चषक 2019 चा मेगा फायनल गावदेश्वर बादशाही वर्सेस वाकलन. 56 धावांचं टार्गेट. कल्पेश ऑन स्ट्राईक. गोलंदाज शिवदास गायकर वाकळण संघासाठी. पहिला चेंडू. 56 रन्स टू विन. पहिला चेंडू. कल्पेश ऑन स्ट्राईक. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने सर्कल मध्ये. चांगला असं फिल्डिंग. नक्कीच एकीकडे गोलंदाजावर बक्षीस आहे तर एकीकडे फलंदाजावर. ज्याच फलंदाजाला बाद केलं तर गोलंदाजाला 21,000 अविनाशजी पटोले साहेब आणि त्याच फलंदाजाने तर लगातार 3 षटकार मारले तर अनिल शेट दळवी यांच्याकडून 21,000 हे असं पारितोषिक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. शिवदास गायकर गोलंदाजी करतोय. सुंदर फटका. क्या बात है. ऑफसाईड दिशेने खणखणीत 1 बाउन्स 4 रन्स. चौकारानं खातं उघडतंय वादशाही संघाचं. वाऱ्याच्या वेगानं चेंडू सीमारेषे पार. ओके चला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवदास. सामना करतोय कल्पेश. पुन्हा एकदा त्याच दिशेने परंतु असफल प्रयत्न. कॅच मिस. पॉइंटच्या दिशेने हा घात झाला असता 21,000 रुपये मिळाले असते आणि अविनाशजी पटोले साहेब यांचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत. ज्यांना कोणाला पारितोषिक लावायचं असेल त्यांनी आयोजकांकडे पैसे जमा करायचे आहेत. आयोजकांची सूचना आहे. ओके. असफल प्रयत्न. वाऱ्याच्या वेगानं चेंडू पॉइंटच्या दिशेने आला होता परंतु असफल प्रयत्न. परंतु तेवढे जर वाकलन संघाच्या गोलंदाजांना हॅट्रिक घेतली तर रोख 30,000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय राजू शेठ भोईर साहेब यांच्याकडून. बक्षिसांची खैरात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवनाथ गायकर. कल्पेश ऑन स्ट्राईक. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. असफल प्रयत्न. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 4. मी निंबोली गावचे उद्योजक सन्माननीय अनिल शेठ दलवी साहेब यांना सुद्धा विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. लागोपाठ 3 षटकार मारले कल्पेश जाधव तर अनिल शेठ दलवी यांच्याकडून रोख 21,000 रुपये पारितोषिक. फिल्डिंग जर बघितली तर क्षेत्ररक्षक जर बघितले तर तैनात एकदम सावध स्थितीमध्ये. कारण हे विकेट्स महत्वाचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. आता मात्र चांगला असा फटका. चौकार. कल्पेशच्या बॅट मधून निघालेला. 4 धावांनी संख्या. धावसंख्या 4 न वाढतीये. धावसंख्या झाली 8. TJ. धन्यवाद. सामना मात्र रोमांचकर स्थितीत पोहोचणार यात काय वाद नाही. धावसंख्या 8. कल्पेश आणि हिरेशची सलामीची जोडी. बंधूंची जोडी. वादशाही संघासाठी 56 धावांचं टार्गेट. ते डिफेंड करण्याचा प्रयत्न वाकळण संघाचा. परंतु स्टार फलंदाज कल्पेश अजूनही स्ट्राईकचा भार सांभाळतोय. चौकारांची आतषबाजी करतोय. थोडसा फील्ड मध्ये रिस्ट्रिक्शन मध्ये चेंजेस करताना वाकळण संघ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शिवदास. सुंदर फटका. स्ट्रेट ड्राइव्ह आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळवण्यात यश मिळालंय. चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली दोन्ही बंधूंच्या दरम्यान. 2 धावांनी संख्या 2 वाढली. स्कोर गोज ऑन 10 रन्स. 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
भातसाई संघाची धावसंख्या 10. आणि 24 चेंडू किती धावा ते समीकरण पहिल्यांदा 24 चेंडू आणि जवळजवळ 46 धावांची आवश्यकता. काळजाचा ठोका आणि हृदयाची धडधड वाढवणारा सामना असेल तर मेगा फायनल धर्मवीर चषक 2019 गावदेवी स्पोर्ट भातसाई वर्सेस वाकलन. गोलंदाजांना सुवर्ण संधी मात्र या ठिकाणी आहे. हॅट्रिक घेतली तर तब्बल 30,000 रुपये पारितोषिक सन्मान्य राजू शेठ भोईर यांच्याकडून या ठिकाणी मिळणार आहे. तसेच कल्पेश जाधव आपण लगातार 3 षटकार मारले तर अनिल शेठ दलवी निंबोलीचे उद्योजक यांच्याकडून रोख 21,000. तसेच जो गोलंदाज कल्पेशची विकेट या ठिकाणी काढेल त्या गोलंदाजाला अविनाशजी परटुळे यांच्याकडून तब्बल रोख 21,000 रुपयाचं पारितोषिक. वागळण संघाचा पुढील गोलंदाज धन्यवाद. या ठिकाणी एक राजकीय नेतृत्व सन्माननीय अनिल शेठ मांडवडे साहेब यांचं शुभागमन झालंय. धर्मवीर चषक 2019 मध्ये साहेब आपलं हार्दिक स्वागत. विनंती आहे व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. दुसरं षटक पहिला चेंडू हरेश ऑन स्ट्राईक आणि ब्लॉक होलचा मारा. निर्धाव चेंडू अतिशय टिचून मारा ब्लॉक होल मध्ये. यॉर्करचा मारा करताना दिसतोय गोलंदाज शिवनाथ सोमनाथ कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. हरेश 46 धावा 23 चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोमनाथ सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेनं. आता मात्र सर्कल मध्ये सुंदर झेल टिपण्यात यश मिळालंय. हरेशच्या रूपाने झटका बसतोय भातसाई संघाला. पहिला झटका बसतोय. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या 10.
आणि यशस्वी प्रयत्न, सुंदर षटकार वसूल केला या चेंडूवर कल्पेशच्या बॅटमधनं. धावसंख्या 6 ने वाढली, धावसंख्या झाली 19. आता मात्र समीकरण बदलतं. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर फटका, क्या बात है. मिडॉनच्या वरून षटकार, सी चेंडू सीमारेषा पार. कल्पेश आता मात्र अग्रेशन दाखवलं. एक सेकंद कल्पेशला आता चान्स आलेले 21,000 रुपये या ठिकाणी कमवण्याची. निंबोलीचे उद्योजक अनिल शेठ दलवी यांच्याकडून रोख 21,000 रुपयाचं बक्षीस येणार आहे. अजून एक षटकार लागोपाठ मारला तर टाळ्या वाजवायचे जरा अनिल शेठ दलवीसाठी. कल्पेशसाठी सुवर्ण संधी. साहेब 2 षटकारावर मारले, तिसरा षटकार जर आपल्या बॅटमधून निघाला तर आपल्याकडे बक्षिसांची खैरात. लगातार 3 षटकारासाठी 21,000 रुपयाचं तब्बल बक्षीस. साहेब किती चेंडू, किती विश्लेषण देत राहायचं. सेकंड इनिंग चालू आहे. तिसरं षटक प्रगती पथावर, 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली 25. 31 धावांची आवश्यकता. उर्वरित 15 चेंडू 31 धावा. आता मात्र षटकाराची अपेक्षा. परंतु असफल प्रयत्न, परंतु कव्हरच्या दिशेनं हा चौकार. चौकार, क्या बात आहे. मानी कुठलाच भेदभाव नाही, शापू तालुक्यात असं कुठलं गाव नाही. आता मात्र सामना रोमांचकारी बनत चाललाय. आता मात्र समीकरण बदलतंय. धावसंख्या झाली आहे 29. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा कल्पेश, षटकारांचा बादशाह. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. धावसंख्या 29. शिवदास गोलंदाज, सुंदर. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं वेस्टफील्ड. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सफल प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या 4 न वाढतीये. धावसंख्या झाली 33. बदलत आहे. 13 चेंडू 23 धावा. सिंगल हँडेडली मॅच खेचताना दिसतोय कल्पेश वात्सई संघासाठी. नक्कीच कल्पेश जाधव अष्टपैलू असा खेळाडू आणि तीच कामगिरी आपल्या खेळामध्ये प्रेक्षकांना दाखवताना दिसतोय. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा शिवदास. आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, षटक संपलं. 12 चेंडू 23 धावा. क्या बात आहे. सुंदर फटकेबाजी बरोबर या षटकामध्ये कल्पेशच्या बॅटमधनं. काळजाचा टोका आणि हृदयाची धडधड वाढवणारा सामना झाला. मेगा फायनल कशाला म्हणावी तर आज रंगलेली ही धर्मवीर चषक 2019 या अंबरच्या गावामध्ये. रिकी काडे सर, मी अनेक सामने जात असतो, हे क्रिकेटचे सामने पाहतोय, माझ्याकडे आयोजन सुद्धा आलेलं असतं, पण पहिल्यांदा एवढं भव्य दिव्य चौफेर ग्राउंड प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा बघतो आणि भव्य दिव्य पंचतारांकित व्यासपीठ सुद्धा भरलेलं आहे गचागच. कारण वर्ष पहिले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या मंडळासाठी. एक अनोखा विक्रम या ठिकाणी केलेला आहे. धर्मवीर चषक 2019 अंबरच्या या ठिकाणी. उत्तम नियोजन, चांगलाचं सहकार्य, चांगलासा खेळ, उत्तम दर्जाचं या ठिकाणी नियोजन बघायला मिळतं या चषकाच्या वतीनं. आता मात्र 12 चेंडू 23 धावा. जिंकण्यासाठी कोण कोरणार नाव आपलं त्या चषकावर. धर्मवीर चषक 2019.
आता मात्र स्ट्राईकचा भार सांभाळतायत ते महेश पोलीस. 12 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा तो स्टार गोलंदाज सोमनाथ. सोमनाथील पहिल्या षटकामध्ये जवळ फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, फक्त 3 धावा आणि 1 विकेट मिळवली होती. अतिशय टिचून गोलंदाजी केली होती. दुसरं षटक ज्याने टाकलं होतं तो सोमनाथ. फक्त 3 धावा पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या. आता मात्र 12 चेंडू 23 धावा. तीच भरीव कामगिरी आता मात्र त्याला करावी लागेल. परंतु समोर जे फलंदाज आहेत ते षटकारांचे बादशाह महेश आणि कल्पेश. बादशाही संघासाठी पुढचं षटक, 4थं षटक. सुंदर फटका आणि चांगलाच कमिटमेंट. डिफेंड करण्याचा प्रयत्न, फक्त 1च धाव. आता मात्र समीकरण बदलत आहे. 11 चेंडू 22 धावा. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 22 धावा. आणि आता गोलंदाजाचा कर्दनकाळ कल्पेश समोर. परंतु तेवढा स्टार गोलंदाज सोमनाथ समोर आहे. फक्त 3 धावा त्याने खर्च केले होते मागील षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कल्पेश. 11 चेंडू 22 धावा. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न. 1 बाउन्स 4 रन्स. क्या बात आहे. पेचच्या बॅट मधनं चौकार आणि षटकारांची आतषबाजी बघायला मिळते. नक्कीच क्रिकेट प्रॅक्टिसचा खेळ. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ते परफेक्शन आपल्या फलंदाजीमध्ये बघायला मिळतात कल्पेशच्या बॅट मधनं. वैयक्तिक 36 धावांवर खेळतोय कल्पेश. आता मात्र 10 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा स्कूप आणि यष्टिरक्षका वाटीमागे. स्क्वेअर लगच्या दिशेने चौकार. क्या बात आहे. खणखणीत चौकार. म्हटलं होतं रिकी गाडे सर, भल्या भल्या गोलंदाजांचा कर्दनकाल असा कल्पेश जाधव गजो शेवटपर्यंत संघर्ष करतोय. संघर्ष कशासाठी चालू आहे तर लोक 1,11,111 साठी आणि ते मानाचं ट्रॉफी, मानाचं चषक, ते आमचे सन्माननीय भास्करजी भोईर साहेब यांच्याकडून आलेलं योगदान. नक्कीच भास्करजी गायकर सॉरी. जे प्रेक्षक ज्या उमेदीने या ग्राउंडवर दाखल झाले त्या खेळ पाहण्यासाठी, क्रिकेट पाहण्यासाठी, ती पर्वणी कल्पेशच्या बॅट मधनं सगळ्यांना बघायला मिळते. अतिशय देखणीय फटके बघायला मिळत आहेत. अंतिम फायनलचा सामना बघायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु आता मात्र असफल प्रयत्न. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या किती चेंडू किती 42. अजूनही 14 धावांची आवश्यकता. चेंडू किती राहिले 8 चेंडू 14 धावा. जर षटकार आला तर सामना चुकू शकतो बादशाहीच्या संघा बाजूनं आणि विकेट गेली तर सामना चुकू शकतो वाकड्यांच्या बाजूने. षटकार. सिंग 7 चेंडू 8 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. आता मात्र आव्हान सोपं झालंय. कल्पेश धावांचा पाऊस पाडतोय. पुन्हा एकदा षटकार. क्या बात है. 50. आपलं अर्धशतक झळकावलंय. बॅट कडून सगळ्यांना मानवंदना देतोय कल्पेश. टाळ्या वाजवा का जेव्हा संघाला गरज होती संघर्ष करण्याची आणि तोच संघर्ष केला कल्पेश जाधव. मॅन फ्रॉम बादशाही, गावदोई स्पोर्ट बादशाही या संघाचा मात्र या ठिकाणी जल्लोष होतोय. एका धावेची आवश्यकता. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी
2 धावांची आवश्यकता. 1 षटक 2 धावा. पण रिकी गाडे सर या ठिकाणी अनिल शेठ दळवी यांनी 21,000 रुपयाचं पारितोषिक लागू केलेलं आहे कल्पेशसाठी. टाळ्या वाजवा जरा. मेगा फायनल कशी असते, फायनलचा सामना कसा व्हावा याचं उदाहरण पाहायला मिळालं तर ते धर्मवीर चषक 2019 अंबरच्या या मैदानावर. नक्कीच ज्या फायनलची अपेक्षा होती प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना. डीजे आपण तयार राहायचंय. जल्लोष मात्र यानंतर होणार आहे, कारण कोणताही संघ जिको जल्लोष होणार. बादशाही संघाचे पाठीराखे मनापासून विनंती असेल, जे शिस्तीचं प्रदर्शन आतापर्यंत केलंय थोडक्यासाठी जरा गालबोट लावून देऊ नका. आणि स्टंप कोणी नेणार नाही, कोणताही संघ या ठिकाणी स्टंप नेणार नाही. अन्यथा पारितोषिक दिलं जाणार नाही स्टंप नेले तर. स्टंप इम्पॉर्टंट आहे, स्टंप कोणी नेऊ नका. 2 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 2 धावा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक आहेत कृपया गर्दी कमी करा प्लीज. कोऑपरेटर्स सहकार्य करा. 6 चेंडू 2 धावांची तसेच आवश्यकता. कल्पेशला नेहरू दळवी साहेब यांच्याकडून रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक लागू झाला. एकूण 26,000 रुपये कल्पेश जाधवच्या खात्यामध्ये जमा. टाळ्या घ्या कल्पेशसाठी जरा. 6 चेंडू आणि 2 धावा. कल्पेशच्या मात्र चेहऱ्यावर हास्य येणार. क्रिकेट काय आहे, क्रिकेट कसं खेळावं, जिद्द, मेहनत, चिकाटी, संघर्ष म्हणजे क्रिकेट. आणि हा क्रिकेट खेळतोय कल्पेश जाधव या मैदानावर. पुढचा चेंडू महेश ऑन स्ट्राईक. 2 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र वैयक्तिक 1 धाव, 1 धावेची आवश्यकता. आणि तो विजयाचा नक्कीच विजयाचा फटका इथे कोण मारणार? कल्पेशच्या बॅटमधनं बघायला मिळेल. ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आणि तो षटकारच पाहिजे. कल्पेश गाडे सर या ठिकाणी जरा विनंती आपल्याला. स्टंप कोणी न्यायचे नाहीये, दोन्ही संघाला या ठिकाणी विनंती आहे. 1 चेंडू आणि 1,00,000 रुपये. आणि या ठिकाणी गावदही स्पोर्ट बादशाही संघ डीजे 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 हॉटली कॉंग्रॅच्युलेशन टू बादशाही संघ. कल्पेश जाधव विजयाचा मानकरी.